फायनलच्या सामन्याचा विजेता कोण होतोय? सुंदर असा मागील स्पर्धेचा उत्कृष्ट असा रेडर रितेश बोनसची अटेम्प्ट होती. पाहूया बोनस गुण प्राप्त करतोय का? नक्कीच नावाप्रमाणेच खेळ करतोय. बोनस गुण मात्र टिपलेला आहे. गुणाची आघाडी. पाहूया योगेश उर्फ बकासूर काय करतोय आपल्या संघासाठी. तिथे सुंदर आणि संयमी आणि शांत असा खेळाडू पाहायला मिळतोय. आपटवण्याच्या ग्राउंड मध्ये मात्र रिकामे हाती परततोय. पुन्हा एकदा रितेश. पाहूया सुंदर असा रेडर. सुधागड तालुका गाजून सोडलेला असा हा रेडर. पाहूया पुन्हा एकदा बोनसची अटेम्प्ट होती. पाहूया मात्र रिकामे हाती परततोय. नक्कीच बलाढ्य असा विजय देखील. पाहूया हा सामना जिंकून देऊ शकेल का आपल्या आंबिवली संघाला, का मात्र रितेश वर्सेस विजय सामना पाहायला मिळतोय. दोन्ही उत्कृष्ट रेडर. सुंदरशी पोयटीची अटेम्प्ट होती. का मात्र नक्कीच एक गुणाची कमाई करतोय. सुंदर असा खेळ दाखवतो विजेश. पुन्हा एकदा रितेश. पाहूया ते घाई संकटात नाही. आता मात्र पाहूया फायनलचा सामना कोण जिंकतोय. काय वाटतंय मोरेश्वर तुला, कोण सामना जिंकेल हा? दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत मी सांगू शकत नाही कुठला संघ बाजी मारेल ते. दोन्ही संघ टॉपचे संघ आहेत. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय अंतिम असेल. नक्कीच पंच आपले तटस्थ पंच. लॉबीत गेलाय मित्रा. पंचचा लक्ष बरोबर आहे. गरुडासारखा आहे. लॉबीत गेलाय तो. रायगड कबड्डी असोसिएशनचे मान्यतेने असलेले हे पंच आहेत आपले सुंदर असे. पुन्हा एकदा विजय. पाहूया विजयचं वारुल रोखू शकेल का आपटवणे संघ. पाहूया आपटवणे संघ देखील बलाढ्य संघ. सामना मात्र बरोबरीत आहे. सामना संपायला अजूनही भरपूर वेळ आहे. पाहूया कोण फायनल वर आपलं नाव कोरतोय. पाहूया रुणाल. सुंदर असा शांत आणि संयमी खेळाडू. नक्कीच आपटोणे संघाचा. आता मात्र रुणालचं वारुल रोखलं गेलंय. या वाघाजवळ गेला तर तुला सुट्टी नाही. म्हणून वाघाच्या लांबूनच रेड मारायच्या. वाघाच्या जवळ गेला तर सुट्टी नाही. शिकारी होतेच. सुंदर अशी रेड करताना विजेश वाघमारे वारंवार चढाया करतोय. संघासाठी किती गुण प्राप्त करत बघूया. हो 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 सुंदर अशी पकड पाहायला मिळतंय. आपटवणे संघाकडून उत्कृष्ट अशी पकडचा नमुना. सामने चालू आहेत. काय सांगू शकत नाही या ट्रॉफीचा कोण मानकरी ठरेल. आपल्याला शेवटच समजेल की ह्या ट्रॉफीचा मानकरी पहिल्या दुसऱ्या नंबरचा कुठला संघ ठरेल तो. पुन्हा एकदा रितेश. बोनसची अटेम्प्ट होती. सुंदर असा खेळ करतोय कोण रितेश. पाहूया खोलवर अशी चढाई म्हणावी लागेल. बोनसची अटेम्प्ट होती. रिकामी हाती परततोय. पुन्हा एकदा बकासूर काय करतोय आपल्या संघासाठी. विजेचा परत कोर्टवरती आणू शकेल. आता मात्र सुंदर अशी रेड म्हणावी लागेल. दोन पॉइंट. नक्कीच 2 पॉइंटची कमाई करतोय. सुंदर असा खेळ दाखवतोय. पुन्हा एकदा रितेश. पाहूया किती गुणांची लय लूट करतोय. आता मात्र वाघाजवळ घेतात का सुट्टी नाही.
सुट्टी मेकर नक्कीच बकासूर उर्फ योगेश वाघमारे मोठे कार केले गंमत मध्ये आपल्याला नक्कीच दाखवून देतोय योगेश. सुंदर असा अष्टपैलू खेळाडू. मात्र काहीसा बॅकफूट वर येतोय. आपटवणे संघ कमबॅक करेल नक्कीच, कारण हा संघ देखील सुधागड तालुक्यातला नामवंत संघ आहे. मात्र सपोर्ट आला असतं तर काहीतरी झालं असतं. सुंदर अशी अटेम्प्ट होती. पाहूया रोहित काय करतोय, किती गुणांची कमाई करतोय, आपल्या संघाला लोणाच्या बोजापासून वाचवू शकेल का. मात्र खडे खडे समोरून टॅकल करतोय विजेश. तीच 1+2 3 पॉइंटची कमाई करतोय. 3 गुणांनी वाढ होते ती. मात्र मागील सामन्यांचा विचार केला तर नक्कीच आपला संघ पिछाडीवर असताना देखील लीड भरून काढले होते आणि अतिशय चुरशीचे असे सामने पाहायला मिळले. पाहूया हा सामना देखील चुरशीचा पाहायला मिळतोय का. आता मात्र योगेश मित्रा पुन्हा तीच चुकी केली तू रितेश भावा. वाघाजवळ गेला तर तुला सुट्टी नाही. सुट्टी मेकर ग्रुपचे अध्यक्ष मानावं लागेल योगेश यांना. सुंदर असा चौडा किंग म्हणून आंबिवली संघाची भिंत. चौडा किंग म्हणून त्याला ओळखला जातो तोच हा योगेश वाघमारे उर्फ बकासूर. मात्र रुणाल कमबॅक करू शकेल का आपल्या टीमला पिछाड्यावरून. मात्र बोनसची अटेम्प्ट होती. पाहूया हाफ टाइम कोचचे सामन्याला रंगत मजा येईल. आपटवणे संघ हा 8 गुणांनी पिछाडीवर असेल, तसेच आंबिवली संघ 8 गुणांनी आघाडीवर असेल. तसेच दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. सामना नंतर सामना कुठपर्यंत जातोय. सुधागड एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे तोच हा खेळाडू विजेश वाघमारे आपटवण्याच्या रांगणात. बघूया आपल्या संघासाठी किती गोल प्राप्त करतोय. 6 वर्ष 1 अशी लढत. 11-3-3-11 8 गुणाची लीड आहे ती आंबिवली संघाकडे. मात्र आंबिवली संघ गेम स्लो करेल. त्यांना माहिती आहे आपल्या संघाकडे भरपूर अशी लीड आहे. पुन्हा एकदा रुणाल पाहूया काय करतोय, कारण गेम चेंजर थर्ड स्पेशलिस्ट रितेश मात्र कोर्टच्या बाहेर आहे. नक्कीच बोनस गुण प्राप्त करतोय. नक्कीच आपटवणे संघ लीड भरून काढेल. मजबूत असा आपटवणे संघ आहे. पाहूया विजेश मात्र संयमी अशी खेळी करतोय. सामना मात्र थर्रेडवर जाईल. पाहूया पुन्हा एकदा रुणाल किती गुणांची लयलूट करतोय. नक्कीच नावाप्रमाणे खेळ करतोय. नक्कीच खरा बोललाय. योगेश देणार कारण तो खेळाडू करूया मरो. आता मात्र निवृत्ती काय करतोय. सुंदर अशी रेड म्हणावी लागेल. तिथे चपल अशी रे. आता मात्र सुंदर असा कमबॅक करतोय. मोठी चूक झाली रुणाल कडून. बैठीसाठी
आता पाहूया रितेश काय करतोय त्या संघासाठी. पुन्हा एकदा आता बोनसची अटेम्प्ट होतोय, पाहूया. पुन्हा एकदा रितेश मात्र रिकाम्या हाती परततोय. पाहूया विजेश काय करतोय आपल्या संघासाठी. लास्ट 4 मिनिट, शेवटचे 4 मिनिटं. शेवटचे 4 मिनिटं पंचाने सांगितले. शेवटचे 4 मिनिटं जो काही खेळ असेल तो 4 मिनिटात दाखवा. पुन्हा एकदा निवृत्ती काय करतोय. आता मात्र नक्कीच लीड आहे, सामना स्लो करेल त्याला माहिती आहे. फायनलचा विजेश सामना जर वाघमारे मित्रा मागो. जर हा आपल्याला सामना जिंकायचा असेल तर नक्कीच शांत आणि संयमी खेळ दाखवावा लागेल. आंबिवली संघाची 2 बॉल आपल्याला पाहायला मिळते. विजेश आणि फर्रेड करूया मोर. आता मात्र चुकी करतोय योगेश. टर्निंग पॉइंट, नंतर मारला सापटू. मॅचचा टर्निंग पॉइंट मात्र फर्रेडला स्वतः विजेश. पाहूया विजेशचे वादळ रोखू शकेल का आपटवणे संघ. सुंदर अशी रेड म्हणावी लागेल. पाहूया काय करतोय विजेश. करूया मरो. मात्र गलती करतोय विष्णू. सुंदर असा पॉइंट मारलेला आहे तो विजेशने. बोनसची अटेम्प्ट होती, पाहूया बोनस गुण मिळतोय का. सुंदर असा चपल असे खेळी करतोय. का मात्र रिकामे हाती परततोय. पुन्हा एकदा विजेश. सामना संपायला शेवटचे काही मिनिटे बाकी. आपटवणे संघ लास्ट 2 मिनिट, एक मोठी मल्टी पॉइंट रेड आणि सामन्याचा रूप बदलू शकता तुम्ही नक्कीच. मागील सामन्याचा विचार केला तर सिद्धेश्वर संघ मात्र शेवटच्या 1 मिनिटामध्ये गेम पलटी करून नंबर पात्रसाठी ठरला होता. तशीच काहीशी मल्टी पॉइंट रेड आपल्याला देखील करावी लागेल. पुन्हा एकदा रितेश पाहूया. मल्टी पॉइंट रेड करतोय का. जर मल्टी पॉइंट रेड झाली तर नक्कीच सामना काहीही होऊ शकतो. सामना हा शेवटच्या चढाईपर्यंत जाऊ शकतो. मात्र अटॅक होता, मात्र रिकाम्या हाती नक्कीच परततोय. पुन्हा एकदा विजेश. आता मात्र निदान रेषा धरावी लागते आपटवणे संघाला. शेवटचा 1 मिनिट, लास्ट मिनिट. योग्य साधा राहा. आम्ही काही श्रेष्ठ विचार नाही नंतर. नक्कीच मोरेश्वर जे आपले सर्वोत्कृष्ट खेळाडू, पब्लिक हिरो, उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई जे खेळाडू मानकरी ठरतील त्यांची नक्कीच आपले मोरेश्वर वाघमारे त्यांची मुलाखत घेणार आहेत. नक्कीच